टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका सोन्याच्या दुकानातून एक गरीब म्हातारं जोडपं सध्या व्हायरल होत आहे। ते हे जोडपं आहे, आपण बघू शकता की आपल्या समोर हे आजोबा आहेत आणि ही त्यांची पत्नी आहे आणि आजोबानं त्यांच्या पत्नीला एक सोन्याचा पोत करून घेण्यासाठी एका दुकानात घेऊन गेले होते। सुरुवातीला दुकानदाराला वाटलं की हे आपल्याकडे काहीतरी मागायला आले, त्यामुळे त्यांनी नकार दिला। मात्र नंतर जेव्हा आजोबांनी सांगितलं की मी मागायला नाही आलो, मला पोत घ्यायचं, तर त्यावेळेला त्या दुकानदाराने ती पोतच त्यांना मोफत देऊन टाकली। त्यामुळे हे दोघंही सध्या व्हायरल झालेले आहेत। हे जालना जिल्ह्यातलं अत्यंत गरीब जोडपं आहे, जे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात, जगतात। वय झालेलं आहे, बाबाचं वय 95 वर्ष आहे। टाकलं तेवढं मग आहे 90 वर्ष, पण तेवढं टाकलं त्यानं। जन्म कधीच आहे बापा ते आता जे रजाकडच्या आधीच आहे, पळापळीच्या आधीच आहे रजाकडच्या। पळापळीच्या आधीच आहे। हां लय आणि तुमचं किती? मुले म्हटलं त्याच्या कमीच असं बाबा 5-6 वर्ष? 70. मग तुमचं नाव काय? मग ना निवृत्ती शिंदे, अण्णा शिंदे। तुमचं वडिलाचं नाव? सकाराम शिंदे। निवृत्ती सकाराम शिंदे। गाव कोणतं तुमचं? आमचं आंबुरा मावरा। आंबुरा मावरा, आंबुरा मावळ, मंठा जिल्ह्यात। आणि आजीचं नाव? शांताबाई। तुमचं लग्न केव्हा झालं? लय दिवस झाले बाबा त्या लग्नाला नाही आला। 50 वर्ष? वय झालं 50, आता मला झाले 90 वर्ष वाढे। त्याच्यापेक्षा जास्त झालं। आणि तिथं गावात वडील काय कामधंदा करायचे? लोकांचे सालमाने केलेले आहेत बाबा, सगळे सालमाने केलेले। हे पोरग दारू पितं म्हणून आम्ही जसा ताण घेतला, नाही तर आम्हाला गरज नाही येण्याची। लेकरं किती आहेत तुम्हाला? मला एक पोरगी आहे, 7 महिन्यात पोरगी आहे, आणि एक जवळच पोरग आहे। होते मला, एक वारला पोरगा। किती वयाचं होऊन वारलं? याच्या वरचं आता 2 लेकरं लग्नाला आलेले आहेत बा। त्याचे आणि दुसरे 2 लहान आले तुमचे? नाही तुमचे, तुम्हाला 3 लेकरं ना? एक मिल आणि 2 आहे, त्या पोरगी 7 महिन्यात दिली, पोरग माझ्या जवळ येते आंबोऱ्यामध्ये। आता घुरकुली आलेले आहेत। एक कधी मेलं? मग ते त्याच्या तिकडे राहत नाहीत तुम्ही? आम्ही इकडेच आलो, ताण महिनाक्ष झाले। किती दिवस झाले येऊन तुम्हाला? महिना। आणि आधी कुठं होते मग? तिकडे गाव काय करायचे गावात? काम धंदे हे फिरते येत आम्हाला। तुळजापूरची आईची सवारी येत, आम्ही त्याच्यात नदी येत। खेडे मागत होतो मी। खेडे मागायचं तुम्ही आईच्या नावानं, ज्वारी वगैरे मागायचं। आणि मग कामधंदे काय करायचे? कामं पहिले केले शेतीतले, आता आपल्या होत नाही ना। आणि मुलगा बी नाही? मुलगा करते, एक आहे ना। काय करते ते काम करते, पानपट्टी टाकून दिली त्याला। आता त्याच्यानं व्हायला असेल? नाही, एका जागीच आहे। एका जागी पाहते म्हणून जसा ताण घेतला, मला असा आपण ताण घेतला, ते तरी सांभाळीन, संसार त्याचा करीन, त्याचे 3 लेकरं सांभाळीन, त्याच्यासाठी आपण हे केलं। दुसरं काहीच नाही बापा, भांडण नाही, तंडण नाही। दारू पिण्याला वैतागून तुम्ही इकडं आले? होय, टाकून दुसरं काय नाही। गावात शेती बीती काही नव्हती का? वडाळीकडं मेकरच्या तिकडं। कसं काय तिकडं? तिकडं माझ्या भाच्या इकडं आले, इकडंच महिना जागा दिलेली आहे। भेटलेलं आहे शिलिंगचं। काय म्हणले? शिलिंगचं भेटलेलं आहे। सिलिंगची भेटलेली आहे तुम्हाला तिकडं, पण इकडे वडिलोपार्जित जमीन नव्हती तुम्हाला? नाही काहीच नाही। तर मग एक मधवा भाषा आहे, तर माय म्हणली अरे माझ्या डोसक्यात तरी पाय म्हणे, आता निमित्त कसं घातलं तर म्हणे मातीवा डोसक्यामध्ये कोंडा झालाय म्हणे, उद्या शॅम्पूच्या पुढे नाही। मग एक गोष्ट ऐकतो का म्हणे बा? तर म्हणे ऐकवतो म्हणे 3 घरं येतं, 3रं घर माझ्या लेकीचं करून द्या, ते 3 जागा दिली, आता घरकुल वाहणार येतं। आम्ही कागदपत्र गावाकडे चढ दिली। आणि त्या देवीचं काय करीत होते म्हणले तुम्ही? देवीचं काय करीत होते? पडली आपला जोगा मागायचा, खायचा, ते बांधणंच नाही झालं। आता इथून पुढे बांधायचं तिथं, मग घर नाही तुमचं राहिला तिथं? आणि घर नाही, पत्र ठोकलेले बाबा, खरंच सांगा माणसांग खोटं सांग। आधीपासून तसंच आहे? हो, पत्र ठोकून राहत होतो? हो, पत्र ठोक। तुमच्या वडिलाचं बी असंच घर होतं का? पहिले आता दैनी होते पहिले काय भाकरी खायला भेटत नव्हते, आता खायला भेटायला। त्या दिवशी कसं झालं? पोत काय अजून दिसेना गळ्यात? बाबा मी टाकून दिले, मला हे असं भित्र पाणी लागलं, हे मग आई तू कुठं गेली ती पोत आणायला, म्हणून त्या बेकीमेंडी टाकून दिली। तिथं 2-3 मिशन येतं, त्या माणसाने आम्हाला सारा द्यायला, तिथं मग कुलपाची आत टाकून दिली। बनवून घालावं का नाही गळ्यात? ऐकलं का? 2,500ची पोत आहे। आपल्याला खरं बोलायचं, बरं खोटं बोलता येत नाही। 2,500ची पोत तर म्हणते माय दान काय करते, मी 500 रुपये काढले, दे आले मी।
म्हणे मला एवढं दान नाही पाहिजे, मला 20च रुपये पाहिजे. त्यांनी 20 रुपये घेतले, बाकीचे पैसे माझ्या हातात दिले. किती हजार हातात दिले? मपले मला 2.5 वापस केले, त्याच्यातले 20च घेतले. 20 घेतले आशीर्वाद म्हणून. हो, आशीर्वाद म्हणून तुमचा मी धर्माची माय म्हणून घेतले त्यांनी. कसं वाटलं असं केल्यावर? आता मला ते तरी त्याला मला फोटो गिटो काढू नको बरं म्हणलं, तर मला काय माहिती आता हे जगात पांगीन म्हणून. हो, आता मी त्याच्याकडे जाणार आहे. हो, तो काऊन असं केलं मायावाल? त्यानं काय चुकीचं केलं? त्याने काय केलं? फायदा केला की तुमचा? त्याने काय केलं आपल्याला? ती पोत दिली ना तुम्हाला. हा, आधी टिकल्याची पोत काय कामाची? हे आपले सगळ्यात चेरमुलखा झालं हे. चांगलं आहे की तुम्ही फेमस झाले, फेमस सगळीकडे ओळखायला लागले लोक तुम्हाला. मी बघावर कसं बाबाला हुडकेत हुडकेत आलो. अरे पण आता हे याचा काही फायदा झाला पाहिजे ना. आता काय फायदा व्हायला पाहिजे वाटतंय तुम्हाला? काही हो, कळायला पाहिजे ना. हे सोयऱ्या धायऱ्या चांगलं आहे का, गुणगोत काय म्हणे, कसं आहे, पोथीला लाज आलाव तुम्ही, हा? लाज आलाव तुम्ही सोयऱ्या धायऱ्याला. असं असतंय. हं. सोयरे धारी येते का आपल्याला कधी? तुम्ही उपाशी आहे का, जेवले का विचारायला? नाही पुसलं तरी बी आपल्याला घंट्याचा मान पाहिजे, चहा पाण्याचा मान. आणि आपण कशातच नाही, हे काय केलेलं नाही. मला घंटाभर आई माय म्हणत होते, हे काय सोंग केलं आता सगळ्या मुलाखाली. कसं सोंग केलं म्हणतील त्यांनी? चहा आता तर इथं एवढं फेमस झाल्यावर तर बोलू घेऊ चहा पाचतील की. बरोबर बाबा. आता सोयरे धारी ओळखीणार तुम्हाला, फेमस झाले. तू का नाही ओळखू आता काय त्याला? हाय का आता तुम्ही लाज आलेत बाबा असं करून दोघं? लाजाची गोष्ट नाही. बरं वाटलं का त्या दुकानदारानं असं केलं ते? आता याचा आपल्याला माहिती आहे. अन्न पाणी खाई ना बाबा. काल सोमवार होता, आज मंगळवारी. अन्न पाणी खाल्लं नाही उजूक. काल उपास होता का? काल बी सोमवार होता, आता मंगळवारी. उजूक पाणी नाही का, काही नाही पिलंय मी, नुसतं चहा प्यायला. हे आता काय नसलं तर हे आता यांनी निघाली, आता काय करतात आणि काय नाही. मग आम्हाला माहिती आहे का, गरीब माणसं काही बी करणार हे चांगलं आहे. सगळे लोक बघतेत, त्याच्याबद्दल विचार करते, चर्चा करतेत. असं आहे ते व्हायरल होतंय. त्यांनाही वाटतं की कोणीतरी एक असं गरीब कुटुंब आहे बाबा, जे स्वाभिमानानं पैसे जमा करून एक आजोबा आपल्या बायकोला पोत बनवाला आहे आणि ते दुकानदार त्यांना ती मोफत देऊन टाकाला आहे. असं चांगलं वाटतं. ह्याच्यात काही नाही की. काय पते मा काय म्हणलं मला काय बाबा? आता गावाकडे कधी जायचे? गावाकडे जाऊ आता 15 दिवसांनी. आता इथं राहुलं लाव कुठं? नाही, आम्ही लांब येत बाबा, तिकडे मिशनीत राहतात. आम्हाला तुमच्यासारख्याने वटा भाता तर 2 रोजापासून मच्छर डसायलेत म्हणून ते कुलूप उघडून आम्हाला आज झोपायला 4-5 मिशनी येतात त्याच्याजवळ. चांगलं आहे समजा सगळं. सगळे पंख्या लावून देतो, चट करून देतो, कावड लावतात की घोर नसतं. त्या दुकानदाराला काही धन्यवाद म्हणसाल का? आता धन्यवाद असं का चुलीत असतो बाबा. आता मला त्याच्याकडे जाणार मी आणि काहून विचारणार हे काय केले, मला फेमस का केलं? त्याला पुसणार मी. हे अशा कशासाठी केलं, काय केलं बाबा? तुला तर पैसे देऊ लागले मी, पैसे नाही घेतले तो असं सगळ्या गावात चेर काय केली मी. बाबा त्याला धन्यवाद म्हणता दुकानदाराला? धन्यवाद द्यायला येईल, चट केलं. बाद झालं आता, बाद झालं आता, लय झालं. तर हे आजी आजोबा आहेत ज्यांनी आपलं या ठिकाणी सगळं मत मांडलेलं आहे. अत्यंत गरीब कुटुंब आहे, ज्यांना घरीची शेती नाही, आईची परडी मागून जगणारे हे सगळे लोक आहेत. आणि त्यांची ही व्यथा सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर या दोघां नवरा बायकोने आपल्याकडे मांडलेली आहे. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.